विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचा भाग पाहू. होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. हा जो भाग आहे तो भाग मात्र आता आपण पाहणार आहोत. आपलं जे पाठ्यपुस्तक आहे त्यात तुम्ही आता पहा पेज क्रमांक 115 पेज क्रमांक आहे ते तुम्ही काढा आणि आपल्या पुस्तकामध्ये पहा. होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. सर्वात प्रथम इथे काही उदाहरणं दिलेली आहेत. मुलांनो, ही जी उदाहरणं आहेत दिलेली आहेत त्याच्या उत्तरासकट तर ती याकरता दिलेली आहे की ती उदाहरणं पाहून त्यामध्ये काय बदल झालेला आहे हा बदल अगोदर तुम्ही तो लक्षामध्ये घ्या. तुमच्या लक्षात तो बदल येतो आहे का ते तुम्ही पहा आणि जर नाही आला तर मग त्याचे जे नियम असतील, त्याचे जे वैशिष्ट्ये असतील किंवा तो बदल कसा करायचा आहे त्या बाबी पुढे त्या खाली सांगितलेल्या आहेत. त्यातलं पहिलं वाक्य आहे, त्याच्यासाठी 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. होकारार्थी वाक्य आहे. आपण नियम पाहिलेला आहे होकारार्थी आणि नकारार्थी वाक्याचा. तर त्या नियमाप्रमाणे आपण व्याख्या पाहिलेली आहे. होकारार्थी वाक्य कशाला म्हणायचं आणि नकारार्थी वाक्य कशाला म्हणायचं. ज्या वाक्यामध्ये नकारदर्शक शब्द असेल अशा वाक्याला आपण नकारार्थी वाक्य असे म्हणतो आणि ज्या वाक्यामध्ये नकारदर्शक शब्द नाही अशा वाक्याला आपण होकारार्थी वाक्य म्हणतो. अतिशय सोपी अशी ती व्याख्या आहे. त्यामुळे वाक्य वाचल्यानंतर ताबडतोब आपल्या लक्षामध्ये येते आहे की हे वाक्य होकारार्थी आहे का हे वाक्य नकारार्थी आहे. आता त्याचं जे पहिलं जे वाक्य आहे ते आहे, त्याच्यासाठी 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. हे होकारार्थी वाक्य आहे. या वाक्यात आपल्याला नकारार्थी वाक्य तयार करायचं आहे. आता मूळ नियम काय आहे? तो नियम असा आहे की त्या जे वरचं जे मूळ जे वाक्य आहे त्या वाक्याचं रूपांतर करताना त्याचा अर्थ बदलता कामा नये. दोन्ही वाक्याचा अर्थ तोच असला पाहिजे. यात इथे नकारार्थी वाक्य असं होईल, त्याच्यासाठी 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही. आता या वाक्यामध्ये नाही हा नकारदर्शक शब्द आलेला आहे आणि म्हणूनच वाक्य हे नकारार्थी म्हणजे वाक्य नकारार्थी आहे. पण मात्र हे वाक्य नकारार्थी जरी समजा असेल तरीही जे मूळ होकारार्थी वाक्य आहे तोच अर्थ या नकारार्थी वाक्याचा आहे. आता पहा, हे वाक्य वाचून तुमच्या लक्षामध्ये काही गोष्टी किंवा काही बाबी किंवा काही नियम लक्षामध्ये आलेले आहेत का? दुसरं वाक्य पहा, ही काही वाईट कल्पना नाही. आता हे कोणतं वाक्य आहे? नकारार्थी. कारण यामध्ये नाही हा नकारदर्शक शब्द आलेला आहे. ही काही वाईट कल्पना नाही या वाक्याचं आपल्याला आता होकारार्थी वाक्य तयार करायचं आहे. म्हणजे काय? होकारार्थी वाक्यामध्ये आता ते बदलताना नकारदर्शक शब्द येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मग त्याचं इथे उत्तर येईल, ही कल्पना चांगली आहे. आता इथे हे पाहिला पण आता पहा, या दोन वाक्य इथे जेव्हा आपण ते बदल केलेले आहे किंवा याच्यामध्ये आपण परस्पर रूपांतर केलेलं आहे तेव्हा कोणता भाग तुमच्या लक्षामध्ये आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, वरील उदाहरणामध्ये मोठी विरुद्ध लहान, मोठी रक्कम आणि लहान रक्कम म्हणजे मोठीच्या विरुद्ध लहान असा हा जो विरुद्धार्थी शब्द आहे त्याचा इथे उपयोग केलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या वाक्यातील वाईट विरुद्ध चांगली अशा या विरुद्धार्थी शब्दाचा उपयोग केलेला आहे आणि
आणि म्हणूनच होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करताना किंवा नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करताना आपल्याला विरुद्धार्थी शब्दांचा उपयोग करावा लागणार आहे. आता त्यासाठी आपल्याचे जे काही नियम आहेत, हा जो नियम आहे तो आपण इथे पाहू. आता ही विरुद्धार्थी शब्द तयार कसे करायचे आहेत. काही विरुद्धार्थी शब्द मात्र आपले ते पाठ असतात, पण आता आपल्याला हे तयार कसं करायचं आहे हे आपण आता पाहणार आहोत. होकारार्थी व नकारार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर करताना म्हणजेच असा बदल करताना मूळच्या वाक्यातील एखादे नाम त्यानंतर विशेषण किंवा क्रिया विशेषण म्हणजे जे वाक्य दिलेलं असेल त्या वाक्यातील यांच्या विरुद्ध अर्थाचा शब्द रूपांतरित वाक्यात लिहावा लागतो. रूपांतरित वाक्याचा लिहावा लागतो. वाक्य रूपांतरासाठी मग आता हे जे वाक्य रूपांतर आहे हे आता वाक्य रूपांतर करण्यासाठी आवश्यक आपण आता जे काही विरुद्धार्थी शब्द बनवणार आहोत ते शब्द दोन प्रकारे आपण बनवू शकतो. मुलांनो, पुस्तकामध्ये याचा जो नियम दिलेला आहे इथे मात्र तो फक्त हाच दिलेला आहे या ठिकाणी की वाक्याचे की या वाक्यामध्ये विरुद्धार्थी शब्द आपण वापरला पाहिजे. पण आता शब्द जो विरुद्धार्थी आहे तो कसा वापरायचा, कोणत्या शब्दाकरता आपण तो विरुद्धार्थी शब्द वापरणार आहोत आणि विरुद्धार्थी शब्द बनवण्याचे प्रकार किती आहेत, कुठल्या प्रकारे आपण तो शब्द बनवू शकतो. कधी कधी आपल्याला ते शब्द पाठ असतात पण कधी कधी आपले शब्द पाठ नसतात. अशा वेळेला तारतम्याचा वापर करून हे जे नियम आहेत विरुद्धार्थी शब्द दोन प्रकारे आपण कसे बनवतो याही नियमांचा उपयोग करून आपण ते शब्द वेळेवर बनवू सुद्धा शकतो आहे. तर त्याचे जे दोन प्रकार आहेत ते दोन प्रकार इथे आहेत. त्यामधला जो पहिला प्रकार आहे तो पहिला प्रकार म्हणजे नंबर 1 त्याचा पहिला प्रकार शब्दाच्या मागे म्हणजे आता शब्द कोणता, जे मूळ वाक्य दिलेलं असेल त्या मूळ वाक्यातील जो शब्द आपल्याला बनवायचा आहे तो बनवायचा आहे तो शब्द कोणता असेल. कधी एखादं नाम असेल, कधी एखादं विशेषण असेल, तर कधी एखादं क्रियाशब्द. म्हणजे त्या काळात त्या वाक्यातील परिस्थिती कशी आहे, आपण ते वाक्य कसं बदलणार आहोत आणि कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द घेणार आहोत त्या शब्दाच्या पाठीमागे, मग तो नाम असेल, विशेषण असेल किंवा तो शब्द तिथे क्रिया विशेषण असेल, त्या शब्दाच्या मागे
त्यानंतर अन, ना, न, त्यानंतर ना, बे, गैर, बिना. अजूनही काही शब्द आहेत. इत्यादी सारखे हे शब्द आपण या ठिकाणी फक्त नमुना दाखल घेतलेले आहेत. इत्यादी सारखे उपसर्ग जोडून, उपसर्ग जोडून, जसं उदाहरणार्थ मंगल हा शब्द आहे, ज्याचा व्याकरता दीर्घ शब्द तो तयार करायचा आहे. मंगल, अमंगल, अमंगल. उपसर्ग आणि प्रत्यय. उपसर्ग म्हणजे काय? शब्दाच्या अगोदर लागलेला जो शब्द असेल आपण त्याला उपसर्ग असं म्हणतो. तर याकडे मंगल शब्द आहे, या मंगलच्या आधी आपण याकडे अ लावलेला आहे, म्हणजे मंगल शब्दाच्या मागे आपण अ हा इथे उपसर्ग लावलेला आहे. आणि प्रत्यय काय लागतो? शब्दाच्या शेवटी, शब्दाच्या नंतर जो शब्द लागेल आपण त्याला प्रत्यय असं म्हणतो. मग जेव्हा तो उपसर्ग लावायचा आहे, म्हणजे शब्दाच्या अगोदर हे अ आहे, अन आहे, न, ना, बे, गैर, बिना आणि अजूनही आणखी उपसर्ग त्या ठिकाणी आहे. तर त्यातील जो योग्य उपसर्ग जो असेल तो उपसर्ग लावायचा आहे आणि जो मूळ शब्द आहे या विरुद्धार्थी शब्द तयार करायचा आहे. दुसरं पाहता आदर. आदर हा शब्द आहे, याच्या मागे आपण अ शब्द लावून त्याचा शब्द आपण तो विरुद्धार्थी बनवू शकतो. अ आहे अनादर, अनादर, आदराचा विरुद्धार्थी शब्द. किंवा कळत पहा, कळत हा शब्द आहे, न कळत, कळत, न कळत. ठीक आहे पाहिजे तर तो हा न उपसर्ग आहे, न कळत. हे शब्दाचा पुढा शब्द आहे, कळत हा शब्द आहे, याच्या मागे आपण न हा उपसर्ग लावून कळत या शब्दाचा आपण विरुद्धार्थी शब्द तयार केलेला आहे. त्यानंतर लायक. याचा आहे नालायक. इथे आपण ना हा उपसर्ग लावलेला आहे, म्हणजे उपसर्ग लावताना कोणता उपसर्ग लावायचा आहे हे मध्ये ते समजलं पाहिजे. याचा अर्थ नाही इथे तुम्ही आता नाक लावा, इथे तुम्ही अन लावा, इथे तुम्ही गैरच लावा असं नाही. शब्द कुठला आहे तो शब्द पाहून आपला जे उपसर्ग आहे ते उपसर्ग लावून त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार करायचा आहे. त्यानंतर जबाबदार. जबाबदार आहे, बेजबाबदार, बेजबाबदार विद्यार्थी. त्यानंतर वापर, म्हणजे त्यातला जो बे आहे काय करण्याचा इतका उपसर्ग लावलेला आहे. त्यानंतर आहे वापर हा शब्द आहे, गैरवापर, गैरवापर. इथं जो गैर आहे हा गैर जो उपसर्ग आहे तो आपण या वापर या शब्दाच्या पाठीमागे लावलेला आहे. त्यानंतर कायास, बिना कायास. त्यानंतर तक्रार, बिन तक्रार. म्हणजे अशा पद्धतीने शब्दाच्या मागे अ, अन, न, ना, बे, गैर आणि अजूनही जे उपसर्ग असतील ते उपसर्ग, हे उपसर्ग लावून आपण विरुद्धार्थी शब्द बनवू शकतो. विरुद्धार्थी शब्द कसा बनवायचा हा त्याचा एक प्रकार आहे. आता या पहिल्या प्रकारानंतर जो दुसरा प्रकार आहे तो दुसरा प्रकार मात्र इथे आपण या ठिकाणी पाहू. दुसरा प्रकार आहे, या दुसऱ्या प्रकारामध्ये
विरुद्ध अर्थाचा दुसरा शब्द वापरून, विरुद्ध अर्थाचा दुसरा शब्द वापरून. त्यात पाहता श्रीमंत दरिद्री, श्रीमंत दरिद्री. आता इथे आपण कुठले उपसर्ग लावलेला नाही. नंतर जलद सावकाश, म्हणजे त्याचा जो प्रकार पहिला आहे तो आहे उपसर्ग लावून विरुद्धार्थी शब्द तयार करणे, आणि जो दुसरा प्रकार जो आहे तो विरुद्ध अर्थाचा दुसरा शब्द वापरून तो तिथे तो लिहिणे. त्यानंतर सुरुवात, शेवट, सुरुवात शेवट, स्वीकारणे, नाकारणे, ज्येष्ठ, कनिष्ठ आणि नफा, तोटा, असे अनेक प्रकारचे शब्द या ठिकाणी आहेत. मुलांनो, तुम्हीही हे जेव्हा पाठ किंवा स्कॉलरशिपची असणारे प्रक्रिया 4थी मध्ये, 7वी मध्ये, 8वी मध्ये तुमची जेव्हा स्कॉलरशिप परीक्षा, तर अशा पद्धतीनं हे जी विरुद्धार्थी शब्द जे आहेत ते आपल्याला जो उपयोग आहे तो उपयोग आपण करणार आहोत. आता मुलांनो, आता हे दोन्ही नियम आपण जे पाहिलेले आहेत, आता या दोन्ही नियमांचं एक व्यवस्थित जे काही वाक्याच्या द्वारे जे आहे तर ते आपण पुन्हा त्या ठिकाणी पाहू. पाहता होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करताना विरुद्धार्थी शब्द वापरून मूळ वाक्याचा अर्थ कायम ठेवावा. हा नियम इथं हा प्रत्येक नियम आलेलाच आहे. वाक्याचा आपण जेव्हा रूपांतर करतो त्यावेळेला काय करायचं आहे, मूळ वाक्याचा अर्थ कायम आपण तो ठेवलाच पाहिजे. झाला नियम तो पहिला. दुसऱ्या शब्दात जर मला सांगायचं झालं तर विरुद्धार्थी शब्दबंध घेऊन वाक्य बदलावे. विरुद्धार्थी शब्दबंध घेऊन वाक्य बदलावे. पुन्हा कुठलं वाक्य, होकारार्थीचं नकारार्थी आणि नकारार्थीचं होकारार्थी. पण मात्र मूळ वाक्याचा अर्थ बदलणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. मुलांनो, हे वाक्य तुम्हाला मी ते पुन्हा पुन्हा सांगतो आहे. कदाचित माझं हे वाक्य ऐकून तुम्ही कंटाळले असाल, तुम्हाला कंटाळा तरी चालेल, पण मात्र हे वाक्य तुमच्या कायमस्वरूपी फक्त लक्षामध्ये बसलं पाहिजे. तर हा जो नियम आहे हा सिंपल या ठिकाणी आहे. आता यानंतर आपण आता काही वाक्य पाहू. होकारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्याची नकारार्थी वाक्य किंवा नकारार्थी वाक्याचे असणारे ते होकारार्थी वाक्य. त्यातला आता नियम घेतला पहिला पहा. आता आपलं हे त्याचं वाक्य पहिलं पहा. त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. आता या वाक्यातील फेटाळण्यात हा जो शब्द आहे या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द मिळवण्याचं वाक्य तयार करायचं आहे. त्याचा अर्थ स्वीकारण्यात आला नाही. फेटाळण्यात, स्वीकारण्यात. आणि वाक्य जेव्हा आपण ते नकारार्थी करतो तेव्हा त्या वाक्यात जो शब्द नकारार्थी आहे तो आलाच पाहिजे. हाही तो नियम आहे. म्हणजे सर्वसामान्य जे नियम आहेत या नियमांचा आपण तो विसर पडू देता कामा नये.
दुसरं वाक्य, माझे घड्याळ नादुरुस्त आहे. माझे घड्याळ दुरुस्त नाही. नादुरुस्त, दुरुस्त, एकमेकांच्या विरुद्ध असणारे हे शब्द. या गावात सर्व सधन लोक आहेत. सधन म्हणजे काय? श्रीमंत. या गावात कोणीच निर्धन नाही. पण मात्र सधनचा शब्द विद्यार्थी निर्धन आहे आणि श्रीमंतचा गरीब आहे. मला सारे भाऊच आहे. वाक्य होकारार्थी. याचा अर्थ नकारार्थी करायचा आहे. मला एकही बहीण नाही. म्हणजे काय झालं? मला एकही बहीण नाही म्हणजे याचा अर्थ मला सगळे भाऊच आहे. त्यानंतर पुढचं एक गमतीशीर जे वाक्य आहे ते इथे आलेलं आहे. इथे ते वाक्य असं दिलेलं आहे की पंतप्रधान उद्या पुण्यात आहेत, असं वाक्य आलेलं आहे. आता या वाक्याचं आपल्याला आता नकारार्थी वाक्य तयार करायचं आहे. पण कसं? होकारार्थी या वाक्याचा अर्थ न बदलता आणि या नकारार्थी वाक्यामध्ये नकारदर्शक शब्द तर मात्र तो आला पाहिजे. मग पंतप्रधान उद्या पुण्यात नाहीत असं तर आपण काही करू शकत नाही वाक्य. मग या ठिकाणी आपण काही असं करू, पंतप्रधान उद्या पुण्यात नाहीत असे नाही. म्हणजे काय? आहेतच. पंतप्रधान उद्या पुण्यात नाहीत असे नाही. आपण इथे वाक्य लिहून घेऊ. वाक्य ते आपण इथे वाक्य, पंतप्रधान माननीय पंतप्रधान उद्या पुण्यात आहेत. उद्या पुण्यात आहे. आता या वाक्याचं विरुद्धार्थी घटना कधीही क्रियापदाचा शब्द इथे विरुद्धार्थी घ्यायचा नाही. आता आपण किंवा शब्द नकारार्थी करा. आहेत का? आहेत. नाही असं करायचं नाहीये. हा असा काही नियम नाहीये. पण मात्र आपण असं कधी मात्र करतो की नाही समजा मग काय वाटते नकारार्थीच करायचं, असं करायचं नाहीये. ते इतका नियम असा आहे की दोनदा नकार म्हणजे होकार समजावा. जो नियम आहे तो लिहून घेऊ. दोनदा नकार, दोनदा नकार, दोनदा नकार म्हणजे होकार समजावा. होकार समजावा. परंतु असे वाक्य, परंतु असे वाक्य नकार दर्शक असते. नकार दर्शकच असते. तर आहे माननीय पंतप्रधान उद्या पुण्यात नाही. उद्या पुण्यात नाही असे नाही. म्हणजे काय? ते उद्या पुण्यामध्ये आहेतच. पहा, नाही आणि नाही असा जे दोनदा नकारदर्शक जो शब्द आहे तो शब्द इथे आपण तो वापरलेला आहे. म्हणजे हे वाक्य मूळ नकारार्थी जरी समजा असेल तरी मात्र वरचं जे होकारार्थी जे विधान आहे त्या विधानाचा अर्थ बदललेला नाही. त्यानंतर दुसरा ठिकाण पाहू. माझ्या जवळ पैसे आहेत. माझ्या जवळ पैसे आहेत.
हा, माझ्याजवळ पैसे आहेत. आता या वाक्याचं नकारार्थी वाक्य आपल्याला जर समजा तयार करायचं असेल तर या प्रकारचे वाक्य आपण तयार करू. माझ्याजवळ पैसे नाहीत असे नाही. माझ्याजवळ पैसे नाही असे नाही. नाही आणि नाही इथं दोनदा आपण तो नकारदर्शक शब्द वापरलेला आहे. मुलांनो, आता पहा, हा जो नियम आहे, हा नियम आपलं जे पुस्तक आहे त्यामध्ये काही दिलेला नाहीये, परंतु आपल्या जास्तीच्या वाचनामुळे किंवा आपण व्याकरणाची जी काही पुस्तकं वाचतो, आपण जो काही अभ्यास करतो, या अभ्यासात आपल्याला असे अनेक प्रकारचे जे नियम आहेत, हे नियम आपल्या ते लक्षामध्ये येतात. आपण ते वाचतो, असे नियम आपण वाचावे, लक्षात ठेवावेत आणि आपली जी नोट्सची जी वही आहे त्या वहीमध्ये आपण लिहून ठेवावे. पुढचं वाक्य आहे, दोघा भावात मी कनिष्ठ आहे. दोघा भावात मी ज्येष्ठ नाही. म्हणजे काय झालं? कनिष्ठ आहे. कनिष्ठ ज्येष्ठ, ज्येष्ठ कनिष्ठ एकमेकांचे असणारे हे विरुद्धार्थी शब्द. तो नेहमी उपस्थित असतो. तो कधीही अनुपस्थित नसतो. त्यानंतर पुस्तकातील काही वाक्य आहेत, ती वाक्य आपण पाहू. वाहने भरधाव वेगाने उगाच चालविली जातात. होकारार्थी वाक्य. यात नकारार्थी वाक्य आहे, वाहने भरधाव वेगाने चालवू नये. अल्विशा गाढ झोपलेली असते. अल्विशा अजिबात जागी नाही. निसर्ग नि आपल्यामध्ये रेशीम बंध पूर्वीपासूनचे आहेत. निसर्ग नि आपल्यातले रेशीम बंध आजकालचे नाही. म्हणजे कशी आहेत? पूर्वीपासूनचे आहेत. अशी माणसं क्वचितच सापडतात. अशी माणसं नेहमी सापडत नाही. व्यंगचित्राची कल्पना सुचणं ही प्रक्रिया मजेदार आहे. व्यंगचित्राची कल्पना सुचणं ही प्रक्रिया कंटाळवाणी नाही. म्हणजे कशी आहे? मजेदार आहे. आपल्याकडे कामाच्या ठिकाणची अंतरे कमी आहेत. आपल्याकडे कामाच्या ठिकाणची अंतरे काही लांब नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, आपण होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य कसं करायचं आहे आणि त्याचे जे नियम आहेत ते नियम मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं जितकं सोपं करून तुम्हाला शिकवता येईल तसं ते शिकवलेलं आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे की हा भाग तुमच्या नक्कीच लक्षामध्ये आलेला